अर्चनाताई, सुयोगच्या मोठ्या भावाने परीक्षेमध्ये कॉपी केली आणि त्या कारणामुळे त्याने आत्महत्या केली. तुम्ही, इट्स रिअली शॉकिंग. सर, अहो असं काय करताय? अहो तुम्ही जरा त्यांच्याकडे सहानुभूतीने बघा. आपल्या मुलाची बदनामी ते स्वतःच्या तोंडाने कसं सांगणार सर, नाही का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला केस सुयोगच्या बाजूने लढायची. मिस्टर प्रधान, हे सगळं बोलून तुम्ही सुयोगवर आणि त्याच्या आईवर मानसिक अत्याचार करताय. नाही मॅडम, मी फक्त सत्य काय ते सांगतोय, कारण ट्रूथ प्रिव्हिल्स. कशानं शोधलं की सापडतं. मी सत्य शोधलं आणि ते मला सापडलं. मी सांगू का सर तुम्हाला, म्हणजे सुयोगकडे ते कागद असताना सुद्धा तो कॉपी करू शकला नाही, कारण ऐन वेळेला त्याला त्याचा मोठा भाऊ सुशांत आठवला. ज्याला कॉपी करताना पकडलं गेलं, ज्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि बदनामी सहन न होऊन ज्यांनी आत्महत्या केली. आता हे सगळं आठवल्यावर त्यांनी कॉपीचे पेपर कंपास बॉक्स मधनं बाहेरच काढले. त्यांनी त्याच्या कुवतीवर आणि अतिशय प्रामाणिकपणे पेपर सोडवलेत सर. पण दुर्दैवाने पकडला गेला. दया करा सर, दया करा याच्यावर. आता मोठ्या भावाने जे केलं तेच करण्याचा प्रयत्न ह्याने सुद्धा केला. पण सर, याच्यात सुयोगची काही चूक नाही. ते त्याच्या संस्कारांमधनं येत आहे किंवा त्याच्या रक्तातच असेल. ते आता ही प्रवृत्ती त्याच्या रक्तात त्याच्या वडिलांकडनं आली का आईकडनं हे नाही मी सांगू शकत सर. बस बस झालं, थांबवा हे सगळं. आई, अस्मिता मॅडम, एवढं सगळं ऐकल्यावर त्या थांबतील कशाला? गेल्या त्या. अस्मिता मॅडम आपल्याला एकटं सोडून कशा काय जाऊ शकतात? हे बघा, त्या गेल्या. आता तुम्ही देखील, ती जी दोन माणसं समोर बसलेत ना, ते रिपोर्टर आहेत. रिपोर्टर. विराजला यात कुठे न गोता गप गुमानचा, नाहीतर मला तुमची कॉपीची परंपरा मीडिया समोर आणायला लागेल. सुयोग, मला माफ कर. तुला मी न्याय नाही मिळवून देऊ शकले. आपण फसलो आपण या सगळ्यात. प्रधान सर, तुम्ही हे योग्य केलेलं नाही. सर, तुम्ही जज आहात आणि जजनी हाती आलेल्या पुराव्यानुसार निपक्षपातीपणे निकाल द्यायचा असतो सर. हे बघा, मी कोणी जज वगैरे नाही. मी एक साधारण शिक्षक आहे आणि हे एका सज्जन माणसाचं घर आहे. निदान आतापर्यंत तरी मी हे समजत होतो. हे लुटूपुटूचं न्यायालय भरवून सुयोगची केस लढवण्याचा आव आणलात ना तुम्ही, ही क्रूर चेष्टा केली.
आणि दुर्दैव हे की मी त्यासाठी कुणालाही कुठलीही शिक्षा करू शकत नाही. तू म्हणाला तेच खरं. मला ह्याचा जाब देवालाच विचारावा लागेल. येस करेक्ट. अहो जाऊन विचारा त्याला. थांबा.